नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं LS मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण शिरूर तालुका फिरलो. शिरूर तालुक्यातले जनतेचा आढावा घेतो. पण आता या अशा मोठ्या जिल्ह्यात आपण आलेलो आहोत म्हणजे बारामती म्हणलं की तुम्हाला सांगायचा विषयच येत नाही. पण मित्रांनो, 28 जानेवारी हा महाराष्ट्रासाठी सगळ्यात काळा दिवस उजाडला. आजही जनता म्हणते 28 जानेवारी आमच्या आयुष्यात आला नसता तर हे दिवस पाहायला मिळाला नसता. म्हणजे स्वर्गीय अजित दादा, प्रथमतः त्यांना आपण LS मराठी न्यूज चॅनल तर्फे विनम्र असं अभिवादन केलेलं आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि शोला चालू केलं. मित्रांनो, अजितदादांबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एकच सांगू शकतोय, दादांच्यासाठी वेळ म्हणजे दादा कधी पण वेळेच्या आधीच जायचं. पण देवाकडून वेळ चुकली म्हणून दादा वेळेच्या आधी गेले. दादांनी वेळेला खूप महत्त्व दिलं जीवनात. पहाटे 6ला काम चालू व्हायचं तर जनतेसाठी सदैव त्यांचं काम चालूच राहायचं. आणि बारामती म्हणलं तर बारामती घडवण्याला पवारांनी सगळ्यात मोठी साथ आहे. पवार घरानं म्हटलं की बारामती आलेच. आज सगळेजण म्हणतात असा जिल्हा करावा की त्याचं नाव बारामतीसारखं असावं, विकास तसा असावा बारामतीसारखं. दादा गेल्याच्या नंतर महाराष्ट्रात तर पोरकत झाला, पण बारामतीची सुद्धा काय परिस्थिती आहे आणि दादा गेल्याच्या नंतर बारामतीत आज काय प्रश्न आहेत, काय वाटतंय जनतेला. आज विकास पाहता, राजकारण पाहता, गद्दारी पाहता, पक्ष फुटता दादा असते तर या जनतेला काय वाटलं होतं. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तर दादा असते तर कर्जमाफी निश्चित माफ झाली असते. कारण शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता, सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता आणि सरकारवरती, प्रशासनावरती वचक ठेवणारा नेता म्हणजे एकच दादा, अजितदादा होते. त्यांचं बोलणं तडफदार होतं, त्यांचं नेतृत्व तडफदार होतं आणि कर्तृत्व तडफदार होतं. मग बघूया आता उणीव कशी वाटते बारामतीकरांना. आणि बारामतीतून LS मराठी न्यूज चॅनलवरती कौल घेतोय. पण दादा गेल्याने महाराष्ट्र पोरका झालाय. पण बारामतीत नेमकं काय खंत आहे आणि बारामतीचा विकास होणार का? सुनित्राताईंना दादांच्या नंतर वारसा झेपणार का? आणि ताईंचा प्रभाव राजकारणात कसा आहे हे सुद्धा जाणून घेऊया LS मराठी न्यूज चॅनलतर्फे. आणि दादांना प्रथमतः विनम्र अभिवादन करूया. चला तर मग मित्रांनो, दादांवरती प्रेम करणारी जनतेची संख्या अजूनही कमी झाली नाही आणि कधी होणार पण नाही. कारण दादा म्हणजे दादाच होते. महाराष्ट्रातून सगळेच येतात आणि कायम इथं दर्शनासाठी येत असतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आता आपण ओपनिंग देत होतो तेव्हा काही इथं दर्शनासाठी सुद्धा दादाचे चाहते आलेले आहेत. तर त्यांना विचारूया, दादा नमस्कार, कुठून आलाय? बीडवरून. मला सांगा, दादांचा कामाचा दरारा कसा होता? आताच्या नेत्यांमध्ये तो दिसतो का? आता तसं दादासारखं राहिलंच नाही. पण दादांचा शब्दात वादा होता, शब्द दिला की दादा पूर्ण करायचे. आता काय वाटतं? आता वाटतोय का तसा नेता? आता कुणी नाही तसं. दादा तुम्ही कुठून आलाय? कधी आलाय? काल झाला आम्ही सकाळी, आज दर्शन घेतले दादाचे देव. काय आठवण येते का दादांची? सारखी आठवण होती. आमच्या जिल्ह्याचं काही ना काय झालं असतं. पालकमंत्री होते दादा आमच्या बीड जिल्ह्याचे. आता काही नाही, आज तिकडे सुधारणा काही नाही सध्या. मला सांगा, एकतर काल एवढे गटाटटा ते जात आहेत, इकडं नेते येत आहेत, तिकडे नेते येत आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. काय वाटतंय, दादा असते तर यांना नंबर एक झाली असते. दादाची शब्द दादा पक्के होते, कर्जमाफी मागच झाली असते. मागे झाले. वाटतंय का या नेत्यांना दादाची सर येते म्हणून? नाही. दादा आज बघा, दादांचे कुठले केस संदर्भात चौकशी होत नाही. काय वाटतंय का महाराष्ट्र अपयश झालं? चौकशी करीत नाही, काही नाही. बरं, इकडे विचारूया. आजोबा नमस्कार, कशा आहात? रोज तुम्ही स्वच्छता करतात, झाडांना पाणी घालतात, काय वाटतं, कसं असतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. काय वाटतंय बारामतीकरांना? काय वाटतंय आज? बारामतीकरांना काय वाटतंय? म्हणजे दादा होतं तर चांगलं झालं असतं. आणि आता कसं वाटतंय? आता म्हणजे जरा थोडंसं फरक पडतो. वाटतंय का पोरकं झालाय महाराज? नाही,
पण मला सांगा, तुम्ही दिवाबत्ती करायला जाता, पाणी घाला, तिथे गेल्याच्या नंतर अश्रू अचानक येतात का डोळ्यात दादांना बघितलं? आता नाही तसं काय एवढं म्हणजे म्हणजे असतं म्हणजे बरं झालं असतं असं वाटतं. बरोबर आहे, तिथं असं बरं झालं असतं. खरं तर दादा, तुम्हाला सांगितलं ना, एकच वादा, तो म्हणजे दादा आहे. चल, आपण आता सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जिथं दादांचा जन्म झाला, जिथे दादा राहिले वाढले, हे बेट्या गबस, दादा पादा बोलू नको रे, नंतर बघू रे, अशी दादा होते. त्यांचा शब्द होता, अशा काटेवाडीत जाणार आहे. बघूयात तिथं काय वाटतंय लोकांना. अरे मी तुमच्या दादा आहे ना, बघून घेईल. काय झालं तर दाढी पिढी बघो बारामतीत. असे दादांचा जो वचक होता, वचक नव्हे तर प्रेमाचे शब्द होते ना, ते लोक किती मिस करतायत दादांचे शब्द, ते बघूया. चला. ना आम्ही सत्ताधाऱ्यांचे, ना आम्ही विरोधकांचे. आम्ही फक्त समस्या भोगणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे. आता फक्त कारण नकोय, आता नवं विजन हवंय. LS मराठीच्या पारावर बारामतीकरांना उत्तर हवंय. गाव तिथं पार. पार तिथे LS मराठी.